नाशिकमध्ये खड्ड्यांच्या संदर्भात आता वंचित बहुजन आघाडी जी आहे ती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। वंचित बहुजन आघाडीकडून नाशिक महानगरपालिकेवर जे आहे हे तिरडी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी तिरडी जे आहेत ते यांनी या ठिकाणी उभारलेले आहे आणि कुंभमेळा मंत्री असं त्यावर उल्लेख जो आहे तो केलेला आहे। नाशिक महानगरपालिकेचा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी त्याच्यावर केलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडी जी आहे आता खड्ड्यांच्या संदर्भात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, आपण या ठिकाणी महानगरपालिकेवर मोर्चा काढलेला आहे, तिरडी देखील बांधली आहे, काय नेमकं प्रकार? नाशिक शहरामध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली बेकायदेशीरपणे सर्व रस्ते उखडून टाकलेले आहेत। कुंभमेळ्याची कामं करायचीच होती तर 2-3 वर्ष अगोदर या प्रशासनानं ही कामं हाती घ्यायला पाहिजे होती। संपूर्ण रस्ते चाळण झालेत आणि यात नाशिक शहरातील 5 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून आज प्रतिकात्मक तिरडी आंदोलन आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे। या तिरडीवर हे नाशिक महापालिकेचं प्रशासन, लोकप्रतिनिधी, नाशिक शहरातील सर्व लोकप्रतिनिधी यांची अंतयात्रा आज आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मकरित्या काढण्यासाठी आलेलो आहोत। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानं आज हे आंदोलन होत आहे। जर हे नाशिक शहर पुन्हा एकदा पूर्ववत झालं नाही तर येत्या 8 ते 15 दिवसामध्ये सर्व शहराला बरोबर घेऊन एक प्रखर आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उभं करण्यात येईल। नाशिकमध्ये कुंभमेळा मंत्री जे आहेत ज्यांचा खड्ड्यांमुळे मृत्यू झालेला आहे अशांच्या घरी जाऊन सांत्वन करत आहेत आणि 5 लाख रुपये त्यांना प्रत्येकी देणार अशा प्रकारे सांगितलं। कितपत योग्य वाटतं आपल्याला हे? अजिबात योग्य नाही। आमचं म्हणणं आहे की ज्या ज्या नागरिकांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या वारसांना या नाशिक महापालिकेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे आणि 1-1 कोटी रुपयाचं अनुदान त्यांना शासनाच्या वतीनं दिलं पाहिजे, ही वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर वंचित कडून जे आहे आज जो आहे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। इतर पक्षांनी देखील 2 ते 3 दिवस सलग जो आहे या ठिकाणी महानगरपालिकेवर रोष व्यक्त करत जो आहे तो मोर्चा काढला होता आणि आज वंचित कडून देखील या ठिकाणी नागरिकांचा जो बळी गेलेला आहे त्याचे मूल्यमापन करून द्यावं। 5 लाख रुपये देणं हे योग्य नाही, त्यांच्या मुलांना जे आहेत महापालिकेवर नोकरी द्यावी अशा प्रकारची मागणी जी आहे एकंदरीतच वंचित कडून करण्यात येते। वैभव घुगे, LS मराठी, नाशिक।